नाशिकमध्ये महाराष्ट्रातील एकमेव पुस्तकांचे हॉटेल आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आलात तर तुम्हाला जेवणाच्या टेबलवर पुस्तकं दिसतात. या हॉटेलचा संपूर्ण परिसर पुस्तकांनी भरलेला आहे. इतकेच नव्हे तर या ठिकाणी जेवणाची ऑर्डर देखील तुम्हाला स्वतःच्या हाताने पाठीवर लिहून मागवावी लागते. अशा या आजीच्या पुस्तकांच्या हॉटेलची मागची संकल्पना काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी संपूर्ण परिसर पुस्तकांनी भरलेला असून या ठिकाणी आलेले ग्राहक आपला मोबाईल बाजूला ठेवून हातात पुस्तक वाचत असताना आपल्याला दिसत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजीची तिजोरी आणि आजीचे पुस्तक असे अनेक संकल्पना आहेत. पुस्तकांची वाढ, या ठिकाणी तुम्हाला ज्ञानाच्या तिजोरी मध्ये पुस्तकांची तिजोरी सुद्धा दिली जाते. जीवनातच नव्हे तर पुस्तकांमध्ये आपण आपले पोट भरू शकतो. नागपंचमीच्या सणी उठा उठा साऱ्या जणी आरपलीत ग मग शांतवीर वळे जग श्रावणात ऐना वेळी मेघराया कृपा केली मेघराया काळा काळा ओटी अमृत जीवळा. सावित्रीबाई शिकल्या म्हणून मी शिकले. सावित्रीबाईंना दगड चिखल गोटे सण करून पोटाचा केला कलम जमिनीची केली पाटी म्हणून त्या झाल्या ज्योतिक्रांती. पहिली माझी ओवी सावित्रीबाईला शिक्षणाचा मार्ग दाखविला. आंबेडकरांनी कोणच्या 2 म्हणी लिहून ठेवल्या. तुमच्या वॉलेटमध्ये 2 रुपये असले 1 रुपयाची भाकर घ्या, भाकर तुम्हाला जगवील, पुस्तक तुम्हाला शिकवील, अशी आंबेडकरांची म्हण. पण मला पण असं वाटत आहे भेटलेले 2 माणसं वाचलेले पुस्तक त्याच्यात मला भरभरून आनंद वाटतो. प्रत्येक येणाऱ्यांनी हातात पुस्तक घ्यावा, आडरी वसन वाचीत बसावा एवढी माझी अपेक्षा आहे. आणि वर्जून त्यांनी हॉटेलला भेट द्या. नमस्कार. खरं तर परिस्थितीला सामोरं जाताना अतिशय संघर्षातून आईने मला घडवलं आणि घडवत असताना शिक्षणाला घरातून वडिलांचा विरोध होता. पण आईने सांगितलं की तुला शिकलं पाहिजे म्हणून तिने पेपर वाटायला सुरुवात केली. आणि जेव्हा आमच्यावरती शेतीवर संकट आलं तेव्हा तिने त्या संकटालाही सामोरं जाताना जगायचा कसा हा प्रश्न पडल्यानंतर चहाची टपरी चालू केली. त्या चहाच्या टपरीवरती जेव्हा मी पेपर वाटून यायचो तिथे पेपर ठेवलेले असायचे आणि ते काम करत असतानाच पूर्ण शिक्षण मी त्या पेपर वाटून पूर्ण केलं. त्याच्यामुळेच पुस्तकांची वाचनाची आवड निर्माण झाली, पुस्तकांची आवड निर्माण झाली. आणि चहाच्या टपरीसोबत आम्ही पुस्तकं ठेवायला सुरुवात केली. लोक पेपर वाचू शकतात तर पुस्तकं का नाही ही संकल्पना घेऊन जेव्हा सुरुवात केली तेव्हा अगदी चहाच्या टपरीवर 25 पुस्तकं होती. त्या 25 पुस्तकांपासून आज 5000 पुस्तकं इथे सगळ्यांसाठी उपलब्ध झाली आहेत. ही वाचनाची चळवळ जनसामान्यांपर्यंत जावी एक छोटी संकल्पना होती. कारण कपाटामध्ये पुस्तकं गुदमरतात. त्या गुदमरलेल्या पुस्तकांना जर श्वास द्यायचा असेल तर ती हातात घ्यावी लागतात. ती आपल्याशी बोलतात, आपण त्यांच्याशी बोलतात, तेव्हा ती जिवंत राहतात. म्हणजे पुस्तकं तसे रद्दीशिवाय दुसरं काही नाही. त्याच्यासाठी त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर ती पुस्तकं वाचली गेली पाहिजे. ही संकल्पना आम्ही घेऊन मेनू कार्ड बाजूला केले आणि अतिशय वेगवेगळ्या संकल्पना मेनू कार्डच्या ऐवजी तुम्ही इथे बघत असाल तर की प्रत्येक टेबलवरती आज तुमचं स्वागत पुस्तकांनी केलं जातं. इथल्या प्रत्येक भिंतीवरती महाराष्ट्रातल्या मान्यवर कवींच्या कविता आहेत, ज्ञानाचा प्रकाश आहे, आजीची शिदोरी आहे. अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन ही वाचनाची चळवळ लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही अतिशय पूर्ण कुटुंब याच्यामध्ये आम्ही झोकून दिलं आहे. ही चळवळ आज ह्या छोट्याशा गोष्टीला आज चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्याचा आम्हाला निश्चितपणे आनंद मिळतो. आज 25 पुस्तकांपासून सुरू केलेली 5000 पुस्तकं संबंध महाराष्ट्रातून भारतातून लोक पाठवतात आणि वाचायला येतात. शाळा महाविद्यालयाच्या सहली येतात. त्यांना आम्ही भाषेची, लेखकांची, पुस्तकांची ओळख निर्माण करून देतो. हे एक चांगलं काम आम्ही आमच्या पूर्ण कुटुंबाने हाती घेऊन पुढे चालवलेलं आहे. नाशिकपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं हे मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक विमानतळाच्या अगदी जवळ या ओझर परिसरामध्ये हे पुस्तकांचं हॉटेल आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या. तुमच्या लाडक्या आजीला भेटायला या, पुस्तकांच्या आजीला भेटायला या आणि या वाचन चळवळीमध्ये नक्कीपणे सहभागी व्हा.